सुपरफास्ट मध्ये आपलं स्वागत करतेय। देश विदेशातील बातम्यांचे वेगवान अपडेट्स। सीजेपीच्या शिष्टमंडळाची सरकारसोबत बैठक सुरू। बैठकीमध्ये काय तोडगा निघणार याकडे लक्ष। नीट पेपर फुटीवरून विरोधक आक्रमक। संसद भवन परिसरामध्ये विरोधकांनी आंदोलन केलं तर लोकसभेमध्ये विरोधकांच्या गदारोळामुळे सोमवारपर्यंत कामकाज स्थगित। सोनम वांगचुक म्हणजे अण्णा पार्ट 2। काँग्रेसचा घणाघात। सरकारसोबत डील करत असल्याचाही आरोप। सोनम वांगचुक यांनी 26व्या दिवशी सोडलं उपोषण। जेपी नड्डा डॉक्टर जितेंद्र सिंहांसोबत चर्चा। एपेक्स बॉडी ऑफ लेह लडाखचे वरिष्ठ नेते सुद्धा उपस्थित। दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्या रद्द। दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती निर्णय। कायदा सुव्यवस्थेसाठी अतिरिक्त खबरदारी। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत जंतर मंतरवरचं आंदोलन सुरूच राहणार। सीजेपीची घोषणा। तर जे हिंसा करतायत ते सीजेपीचे आंदोलक नसल्याचाही केला दावा। सीजेपीच्या दिल्लीतील आंदोलनाचे राज्यातही पडसाद। मुंबईसह नागपूर संभाजीनगरमध्ये आंदोलनं। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची सुद्धा केली मागणी। मुंबई पोलिसांनी आंदोलक मुलीचा विनयभंग केल्याचा काँग्रेसचा आरोप। रोहित पवारांनी सुद्धा पोलीस हवालदाराचा व्हिडिओ ट्विट केला। भाजप म्हणते हे मुंबई पोलिसांनी बदनामीचं षडयंत्र केलंय। मुंबई पोलिसांनी ट्विट केलं डिलीट। रोहित पवारांच्या आरोपांनंतर दिलं होतं स्पष्टीकरण। रोहित पवारांनीही रिट्विट करत केले होते सवाल। विद्यार्थी आंदोलनाची चुकीची माहिती पसरवणाऱ्या 480 पाकिस्तानी सोशल मीडिया अकाउंट्स ब्लॉक। दिल्ली पोलिसांची माहिती। पुण्यामध्ये आज सीजेपीच्या मोर्चाचं आयोजन। पोलिसांकडून वाहतूक मार्गामध्ये बदल। लाल महालापासून मोर्चा निघणार। नाशिक जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत। पंचवटी रामकुंड नदीकाठच्या सखल भागामध्ये पाणी साचलं। अनेक मंदिरं पाण्याखाली।